धाराशिव तालुक्यातील धारूर या गावी आणि परिसरामध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली। आपण जर पाठीमागं पाहिलं तर ही गावाच्या कडेला असणारं एक शेत आहे आणि या शेतामध्ये असं तलावाचं स्वरूप जे आहे या ठिकाणी आलेलं आहे। आता एप्रिल महिना आहे उन्हाळ्यातला आणि परिस्थिती जी आहे ती पावसाळ्यासारखी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान सुद्धा झालेलं आहे। एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर खरडून गेलेली माती सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते। एवढा मोठा पाऊस या ठिकाणी पडलेला आहे, गाराचा पाऊस होता। फार मोठं शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। ह्या साईडला जर समोर पाहिलं तर या एक वडा दिसतोय आणि या वड्यातलं पाणी जे आहे ती पाणी ह्या शेतामध्ये उलटलं आणि ही शेती जी आहे ती खरडून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। तलावाचं स्वरूप ह्या शेताला आलेलं आहे। आपल्याबरोबर या ठिकाणचे शेतकरी आहेत, ग्रामस्थ आहेत। धारूर गावामध्ये आपण आहोत। काय परिस्थिती, कधी पाऊस? काल रात्री 5 वाजता झालं। रात्री 5 वाजता रात्री? हा, एवढा मोठा? भयंकर मोठा। हा, माणसं वाचायची परिस्थिती गंभीर होती। गारा पडल्या का? गारा भरपूर, एक अर्धा तास गारा होते। अर्धा तास? हा, ही शेती सगळी वाहून गेली? वाहून गेली सगळी शेती। हा. या पुलाचं काम चालू आहे, पाण्याला वाटून नसल्यामुळे पाणी इकडे शेतात शेतात आलं. आले आणि ह्या वड्याला पूर आला? पूर आला, सगळं सगळं पाण्यात व्हिडिओ आहेत आमच्या सगळं। बर. हा, आणि गाराचा खच? गाराचा खच, उसाला पाणी राहिलं नाही तो का दिवस सगळा ऊस सगळा खराब होऊन गेला सगळा। परिसरामध्ये कशाचं नुकसान झालं? आंब्याच्या बागाचं, द्राक्षाच्या, ज्वारीचं, गहू, कोणा जनावर कोणाची जागावली काय। अच्छा. हा, पत्रे शेड उचकडून गेली। ही उन्हाळ्यातच पाऊस झाला? उन्हाळ्यात झालं होतं असं कधी? झालं होतं की आधी बी। कधी? मागल्या 2-3 वर्षाखाली झालं होतं एवढंच नुकसान झालं? एवढे नुकसान, त्याच्यापेक्षा बेकार झाले आता। आता काय पंचनामे करायला आले का कोण? अजून यायचे साहेब। बर. काय नाव तुमचं? महेश गुरु। एकंदरीत जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली आठवडाभरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, पाऊस मोठा पडलेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।